हॅलो. गुड मॉर्निंग जावलीकर. सर्वांचं सहर्ष असं स्वागत. बोलाई देवी चषक मध्ये सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं सहर्ष असं स्वागत. आणि आता चालू होणारी लढत असेल ते कुसुंबी विरुद्ध पिंपरी. आणि नाणेफेकीचा कौल जिंकला तो कुसुंबी संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते पिंपरी संघाला. आणि चेंडू पोचवायचा आहे. आणि संपूर्ण टीम ओमसाई आंबेकर इथं मंचावर उपस्थित राहिले तर त्यांचा नक्कीच इथं सन्मान केला जाईल. चला गोलंदाज किरण आणि दोन्ही टीमचा 12वा खेळाडू आहे इथं उपस्थित. वल्लभ अतिशय मूर्ती लहान, त्यांची पण संपूर्ण माहिती आपल्या गावची त्यांच्याकडे आहे. आणि इथं वेगळं चित्र बघायला भेटते. अभिजित ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकला फलंदाज आहे तो नितीन. चला पंच, स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईन वरती लक्ष ठेवायचे. पहिला चेंडू मार्गस्थ. पहिल्या चेंडूवरती पहिलाच हल्ला फिरवलाय, बल्ला येतोय 6 षटकार. आता कसं वाटतंय गार गार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आणि वैभवचा आनंद इथं, वल्लभचा आनंद इथं गगनात मावेना. चांगला असं स्वागत केलंय अभिजित यानं. किरण याचं. किरण निघाला. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल होतोय का? आणि इथं मात्र अभिजितचा फटका फसला. गोलंदाज गालातच हसला आणि अभिजित जातोय तंबूच्या दिशेने. वैयक्तिक 6 आणि संघाच्याही 6. मोठा धक्का बसलाय तो पिंपरी संघाला. आणि वल्लभ मात्र इथं नाराज दिसतोय. चिव्या. आता अभिजितची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो चिव्या. चांगला असा कमबॅक केला किरण आपल्या गोलंदाजीवरती आणि एक मोहरा टिपण्यात यश मिळालंय ते किरण याला. आणि एक मोठा फलंदाज गळाला लावला तो किरण याने. आता सामना करेल चिव्या. हो, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही समजत नाही, उमजत नाही. घेतो यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज होतोय त्रिफळाची बाद. बॅक टू बॅक पॅव्हिलियन. सुरेख असा कमबॅक किरण याचा. सलग 2 चेंडूवरती 2 गडी गारद होत आहेत. आणि वैभवचा आवाज थोडा कमी झाला. सलग 2 चेंडूवरती 2. फलंदाज तंबूच्या दिशेने परत असल्यामुळे नेक्स्ट फलंदाज चैतन्य. कुठेतरी डाव सावरावा लागेल चैतन्य आणि नितीन यांना. सुरुवात षटकाराने केली होती परंतु कुठेतरी फटका फसला. अभिजित बाद झाला आणि त्याच्यानंतरचा चेंडू अतिशय सुरेख ब्लॉक होल पद्धतीचा. फलंदाजाला काही समजलं नाही. दुसरा गडी बाद. आता चौथा चेंडू किरण याचा. सामना करेल
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू दिशा भरकटतोय आणि पंच इशारा करतायत हा वाईड आहे. पंचांसमोर कुठलाही एक्स्ट्राचा दबाव नकोय. पंचांनी इशारा दिलाय वाईड चेंडू. अवांतर धाव येते. या अवांतर धावेबरोबर 1 ने धाव पुढे सरसवते. धावसंख्या पोहोचते 7 आणि हॅट्रिकचा चेंडू असेल. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केले. त्यानंतर वाईट पण हॅट्रिक कंटिन्यू राहील. पाहूया किरण काय करतोय. हॅट्रिकचा चेंडू. ओ चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय का आणि पोहोचतोय आणि मला वाटतंय आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक कुसुंबी संघाचा गोलंदाज किरण यांच्याकडून आणि सलग 3 चेंडूवरती 3 गडी बाद होत आहेत आणि कुठेतरी पनवती लागली ती पिंपरी संघाला नजर लागली. काला टीका लगाने वाला कोई नहीं था. बघूया नजर उतरण्यासाठी कोण येतोय आणि कोण तसा प्रयत्न करतोय. तन्मय पुढचा चेंडू किरण याचा पहिल्या षटकातील. तन्मय सामना करेल. ओहो पुन्हा एकदा कुठेतरी दिशा भरकटतायत. पंच इशारा करतायत वाईड. धावसंख्या 1 ने पुढे सरकवतीये 8 आणि चेंडूची आणि बॅटची पडत नाही इथे गाठ. सुरेख असा चेंडू निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला. तदनंतर मात्र धावसंख्या स्थिरावली. गडी बाद झालेत. पुढचा चेंडू किरण्याचा तन्मयला. हो स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि यष्टिरक्षकाचं इथं कुठेतरी घाळ यष्टिरक्षण पाहायला मिळतंय. घोची क्षेत्रामध्ये जातोय. धावसंख्या पोहोचते. पहिल्या षटकाखेरीज 3 बाद 9 अशी धावसंख्या राहिली ती पिंपरी संघाची आणि सुनील दादा शेलार यांचं इथं आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत. गोलंदाज पियुष. कुसुंबी संघाकडून दुसरं षटक वैयक्तिक पहिलं पियुष. बघा कशा प्रकारे कामगिरी करतो. नितीन ऑन स्ट्राईक. खूपच उशिरा ते स्ट्राईक वरती आले आहेत. पाहूया काय करतात. अकुट टप्प्याचा चेंडू. बॅट जोरात फिरवली. कुठलाही संपर्क मात्र चेंडूशी झाला नाही. यष्टिरक्षक मोरे मामा यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय. निर्धाव चेंडू. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. हो हलक्या हाताने तटवलाय पण कुठली धाव नाही. धावसंख्येला मात्र चांगला असा ब्रेक लागलाय तो दुसऱ्या चेंडू नंतर आणि रेंजच्या बाहेर गेलेली दिसते ती यांची फलंदाजी. पाहूया कमबॅक करतायत का. पुढे सरसावलाय. फटका जोरदार. चेंडू जातो 1 बाउन्स. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. आणि या फलंदाजामध्ये क्षमता आहे. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि सरासरी ठेवून फलंदाजी करावी लागेल. 40-45 पर्यंतचं टार्गेट असावं त्यांच्या ध्यानी. पाय पुढचा चेंडू. अकुट टप्प्याचा चेंडू. दिशा दिली आहे जोरदार. हल्ला दिसतोय या चेंडूवरती. पंच इशारा करतायत. येतोय खणखणीत षटकार. हसतोय वल्लभ मात्र इथं हसतोय. खुश दिसतोय. आणि पिंपरी गावचा पहा छोटासा 12वा खेळाडू
आपल्या गावासाठी. पुढचा चेंडू पुढे सरसावलाय, फटका जोरदार पाहूया आणि खणखणीत येतोय हा षटकार. वातावरण केलंय त्यानं गपगार. चेंडू येतोय, षटकार. धाव संख्या पोहोचतीये या षटकाराखेरीज 25. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तिथेच तटवला हलक्या हाताने. पण असे तंत्रशुद्ध अशी खेळी पाहायला मिळते. षटकार आलाय तदनंतर मात्र हलक्या हाताने नाही. एक धाव घेतल्या, शेवटचा चेंडू होता आणि स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्यात ते यशस्वी ठरत आहेत. जास्तीत जास्त चेंडू त्यांना खेळायची त्यांची इच्छा इथे पाहायला मिळते. दुसरं षटक संपते. दुसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या पोहोचते 26. थोडं महागडं ठरलं व 17 धावा खर्च केलाय त्या गोलंदाजानं दुसऱ्या षटकात. आणि तिसरं षटक घेऊन मोरे, सचिन मोरे आधीच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान केलेली आहे. पण मात्र नितीन मात्र इथं आलाय रंगात आणि क्रिकेटचं वारं त्याच्या अंगात भिनलेलं आहे. त्याची परछाई इथं पाहायला मिळते. सचिन मोरे तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जोरदार. सुरेख असा झेल पाहायला मिळालाय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, परंतु पंच इशारा करतायत नक्की काय चाल. नोचा तर त्यांनी कॉल दिलाय, पण नो कोणी दिलाय. ओव्हर स्टेप. अंपायरशी कुणी वाद घालू नका. चला चला कुसुमी संघ बाकी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि नो दिलाय. आताच्या 2 धावा. 27 28 28. DRS नाही आहे. पण फील्ड होते जे पंच असतील जे डिसिजन देतील तो डिसिजन मान्य करावा लागेल. आणि थोडं सहकार्य करा. आणि मॅचचा टायमर ऑन आहे. तिकडं पण पंचांना विनंती असेल की आपलं लक्ष असावं. सचिन निघतो. हा टप्प्याचा चेंडू फलंदाजाला काही समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या चेंडूवरती बरंच काही घडलं. ते काय कुसुंबी संघाच्या नाही पचनी पडलं. सुरेख झेल घेतला होता, परंतु थोडा ओव्हर स्टेपचा नो चेंडू आणि हा फ्रीडचा चेंडू होता, त्याच्यावरती कुठली धाव नाही. सचिन निघतील. सामना करतो तन्मय. तिथेच तटवायचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय निर्धाव. चला एवढा वेळ नसतो आपल्याकडे. पटकन पुढचा चेंडू सचिन यांचा सामना करेल. तर नाही पुढे सरसावलाय. फटकाच सुरेख आहे. कार्पेट पतीचा फटका, परंतु एकच धाव घेतील, कारण की नितीन यांना जास्तीत जास्त चेंडू खेळणं गरजेचं आहे ते पिंपरी संघाला. आणि तन्मयच्या वल्लभच्या अपेक्षा वाढल्यात की आता आमचा नितीन आलाय स्ट्राईकला. पाहूया काय होतं या चेंडूवरती. सचिन निघालेत. ओहो, इथं काय घडलं. सचिन भारी पडला नितीन याला. यष्ट्यांचा वेध घेतला आणि एक मोठा फलंदाज बाद होतोय आणि तंबूच्या दिशेने परततोय नितीन. सुरेख अशी फलंदाजी केली होती. डाव सावरण्यात थोडा हातभार लावला होता, परंतु थोडा अपयश येत आहे आणि धावसंख्या पोहोचते
29. तिथून चालत ना मी पॅनल्टी लावून 5 रनांची इथं उभं राहायचं. चला पुढील फलंदाज विनोद. नेक्स्ट फलंदाज विनोद. चला थोडा घाई करा. सुरेख अशी गोलंदाजी करून कमबॅक केलाय सचिन यांनी. फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश आतापर्यंत आले आणि कुठेतरी दिशा भरकटतात. पंच इशारा करतात हा वाईट. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसवते. धावसंख्या पोहोचते 30. पुन्हा एकदा सचिन निघतील. सामना करेल तो विनोद. आणि विनोदच्या बॅटीला काही चेंडू लागलेला नाही. चेंडू यष्टीरक्षक किरणच्या याच्यामध्ये स्थिरवतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चला पिंपरी टीम. दोन्ही फलंदाजांनी एवढा वेळ नसतो आपल्याकडे मित्रा. पुढचा चेंडू सचिन यांचा. ओहो पुन्हा एकदा ब्लॉक होत पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही समजत नाही. चेंडू निर्धाव. षटक संपतय. तिसरा षटकाखेरी धावसंख्या पोहोचतीये 30. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. पाहूया कितपत मजल मारतोय तो पिंपरी संघ. प्रवीण प्रेम कुसुंबी संघाकडून वैयक्तिक 4थं षटक घेऊन येतोय तो प्रेम. चला चेंडू आहे प्रेमच्या हातामध्ये. प्रेम निघालाय. पाव्या काय करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय तो प्रेम. निर्धाव चेंडू आणि कुठेतरी फलंदाज मात्र इथं अडखळत आहेत. चांगलाचा कमबॅक करून दिला सचिन मोरे यांनी. आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रेम तशीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. ओहो ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही समजत नाही. बॅटची कडा घेतोय. घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एकच धाव. धावसंख्या 1 न पुढे सरसवते 31. पुढचा चेंडू प्रेम याचा. सामना करेल तो विनोद. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. बॅटची कडा. पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये. पंच इशारा करतायत डी. तन्मय सुरेख अशी गोलंदाजी करतोय प्रेम. पुढचा चेंडू प्रेमाचा. सामना करेल तन्मय. आखू टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. इथे मात्र गोलंदाज फलंदाज आणि डी हे चित्र पाहायला मिळालं. सलग 3 चेंडूवरती.
क्षेत्ररक्षक मात्र निवांत आपल्या जागेवरती उभे दिसत आहेत. कुठलाही त्रास कुठलेही कष्ट त्यांना घ्यावं लागत नाहीये. पुढचा चेंडू प्रेम्याचा. पाहूया काय होतं या चेंडूवरती. ओह जोरदार हल्ला, घुमा दिया बल्ला और ये आया खनखनीत षटकार. कडक सुरेख असा फटका पाहायला मिळाला फलंदाज तन्मयच्या बॅटमधून. आणि वाटते शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील. शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू प्रेम्याचा सामना करेल तो तन्मय. पाव्या काय होतंय. शेवटचा अखेरचा निर्णय आणि एक टार्गेट सेट करणारा फटका येतोय. एक धाव तर सुरक्षितरित्या पूर्ण, दुसरी धाव सुरक्षितरित्या पूर्ण आणि धाव संख्या पोहोचते या शेवटच्या षटकाखेरीज 41. 42 धावांचं आव्हान असेल ते कुसुंबी संघाला. चला यानंतरची होणारी मॅच असेल त्या दोन्ही संघांनी इथे उपस्थित राहायचंय. खर्शी बारामुरे विरुद्ध महाते खुर्द. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी इथं टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि टॉस का बॉसचे योगेश पवार आयोजक असतील त्यांनी तिकडे लक्ष देऊन दोन्ही कर्णधारांना तिथे उपस्थित करायचं आहे. आणि हा नाणेफेक होईल गणेश धनावडे यांच्या हातून. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुनील दादा शेलार यांच्या मार्फत इथं नाणेफेक होईल ती महाते खुर्द आणि खर्शी बारामुरे. पंच आजच्या दिवसभरातल्या मॅच आपल्या वेळेत पूर्ण झाले पाहिजेत याची संपूर्ण काळजी जबाबदारी आपण घ्यायची आहे. दोन्ही संघांना तसं तुम्ही मार्गदर्शन करा, ऑर्डर सोड द्या. आणि ते नाणेफेकीचा कौल सुनील दादा शेलार यांच्या मार्फत खर्शी बारामुरे विरुद्ध माते खुर्द. महाते संघाने ते नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघांनी आपली तयारी तोपर्यंत करून घ्यायची आहे. चला जाऊया मॅच कडे. गोलंदाज आहे नितीन आणि समोर आहे तो किरण. कुसुंबी संघाचे सलामीचे फलंदाज किरण. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा, बॅटची कडा, चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एक धाव. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू डी झोन मध्ये जातोय बॅटची कडा घेऊन. आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल ती पिंपरी संघाला, त्यांच्या गोलंदाजाला. पुन्हा नितीन निघतोय. ओहो चांगला फटका, वेट केला, दिशा दिली आणि चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार.
आणि धावांना येतोय आकार. धावसंख्या पोहोचतीये 5 या धावसंख्येवर. आणि स्वागत केलंय नितीनचं किरण याने. पुढचा चेंडू काय फटकाय. खडे खडे बॅट फिरवली आहे. संपर्क चांगला. पंच इशारा करता येतोय. खणखणीत षटकार. आणि वल्लभच्या चेहऱ्यावरती इथं शांतता पाहायला मिळते. चांगलं असं स्वागत केलंय किरण याने आणि सुरुवातीपासूनच आक्रमक अशी फलंदाजी करतोय. ओह पुन्हा त्याच पद्धतीचा फटका. दिशा मात्र सी कॉर्नर आणि पुन्हा एकदा येतोय बॅक टू बॅक खणखणीत षटकार. चांगला प्रहार. खणखणीत षटकार. धावांना येतोय आकार. धावसंख्या पोहोचतीये 17. 1 चौकार 2 षटकार आणि एक बॅटची कडा घोषित क्षेत्रामध्ये गेलेला. वैयक्तिक 17 संघाच्या धावसंख्येवर 17. स्लोवर पद्धतीचा चेंडू. संपर्क चांगला परंतु इथे नैसर्गिक अडथळा. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव. फटका चांगला होता परंतु दिशा चुकली. धावसंख्या पोहोचते 18 या धावसंख्या. चला चेंडू घ्या. चला स्वयंसेवक आपले आला. चेंडू आला. मॅचचा बॉल आला. स्वयंसेवकांना विनंती असेल की बाउंड्री लाईन वरती आपण जर आपल्याला आपली स्पर्धा यशस्वी आणि वेळेवरती जर पार पाडायची असेल तर स्वयंसेवकांची तेवढी जबाबदारी. पुढचा चेंडू नितीनचा सामना करेल किरण. ओह स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक पण फसला पण एकच धाव. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता त्याच्यामुळे एकच धाव आणि पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या पोहोचतीये 19. क्रीजवरती येतानाच किरण मनाची तयारी केली होती की पहिल्यापासूनच आक्रमण ठेवायचे गोलंदाजांवरती आणि त्यात मात्र यशस्वी पाहायला मिळत होतो. किरण वैयक्तिक 19 धावसंख्यांची खेळी करतोय आणि धावसंख्या पण संघाची 19 आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो विनोद. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. जरा क्षेत्ररक्षकाचं बंधन होतं. आता मात्र क्षेत्ररक्षण खुलवलं गेलं. पाहूया आता कसा ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतोय तो विनोद. अकुट टप्प्याचा चेंडू. दिशा दिलीये. चांगला हल्ला. चांगला प्रहार. येतोय षटकार आणि किरण मात्र इथे थांबताना दिसत नाहीये. किरण मनाची तयारी केली म्हटल्याप्रमाणे तो त्याच प्रकारची फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू विनोद्याचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू परंतु दिशेवरती नियंत्रण नाही. चेंडू येतो वाईड. एका धावेची भर. धावसंख्या पोहोचते 26. फटका चांगला आहे परंतु जागा चुकली. एकच धाव. किरणची फलंदाजी इथं बहारताना पाहायला मिळते. सुरेख असे फटके पाहायला मिळतात त्याच्या बॅटीमधून. विनोद निकेल पुन्हा एकदा सामना करेल तो किरण. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये फलंदाजी पाहायला मिळते किरण याची. समोरचं क्षेत्र पण आहे परंतु क्षेत्ररक्षण थोडं खुलवल्यामुळे कुठेतरी त्यांच्या फलंदाजीवरती निर्बंध लागलेला दिसतोय.
पुढचा चेंडू विनोद्याचा, पाहूया किरण काय करेल. त्याच प्रकारचा फटका, क्षेत्ररक्षण मात्र तिथं तैनात केलेला आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल किरण. आणि बऱ्याच उशिरा का होईना पण फलंदाज स्ट्राईक वरती येतोय तो अक्षय. हो, फलंदाजाला काही चेंडू समजत नाही. ब्लॉक वर चेंडू जातोय डॉट, निर्धाव. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पण कुठेतरी अपयश येत आहे फलंदाजाला. आणि दुसरा चेंडू निर्धाव. दुसरा षटक संपतोय. दुसऱ्या षटकाखेरी धाव संख्या पोहोचते 29. 12 चेंडू 13 धावा. चला, पंचांनीचा टायमिंग लावलेला आहे. दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे. चैतन्य तिसरं षटक प्रगतीपथावरती. 12 चेंडू 13 धावांचा असं हे असणारं समीकरण पाहूया. किरण हे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. चांगली अशी फलंदाजी करतोय आतापर्यंत. कुठेतरी आपल्या रनअप चुकतोय. गोलंदाज थांबतोय. चैतन्य गोलंदाजी मार्क वरती, पाहूया काय करतोय. कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाजीला पिंपरी संघाला. आणि दिशा भरकटतोय. पंच इशारा करतात. वाईट चेंडू, एका धावेची भर. 12 चेंडू 12 धावा. हो, कव्हरच्या क्षेत्रात खेळलेला फटका, पाहूया काय होतं या फटक्यावरती. आणि सुरेख असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. किरण याच्या बॅट मधून येतोय एक कार्पेट पद्धतीचा फटका, चौकार. धावसंख्या पोहोचते 34 या धावसंख्येवर. 8 धावांची गरज असेल. अकूट टप्प्याचा चेंडू, पंच इशारा करतात वाईट. कुठेतरी पिंपरी संघाचा कॉन्फिडन्स इथं ढासळताना दिसतोय. कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांच्या गोलंदाजीमधून दिसला नाहीये. आणि संपूर्णपणे वर्चस्व राहिले ते वन मॅन किरण याचं. हो, पुन्हा एकदा कुठेतरी दिशा भरकटतोय. पंच इशारा करतायत, एक्सरसाइज करतायत, वाईट. आणि फक्त जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. फक्त म्हणणं चुकीचं ठरतं. पाहूया काय होतं या चेंडूवरती. ते फक्त म्हणलं ते फक्त नसतं. त्याचं हे उदाहरण समोर की मोठा फलंदाज इथं षटकार मारून मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल कदाचित त्यांच्या मनी. पण इथं मात्र गोलंदाजाने त्रिफळा चित केलाय ते किरण याला. वैयक्तिक 32 धावांची खेळी करतोय. आणि आता मात्र समीर एक डावखुरा फलंदाज, हार्ड हिटर, रिव्हर्स स्वीप खेळण्यात माहिर. चला नेक्स्ट मॅच. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपली पूर्णपणे तयारी, टीमची तयारी दाखवायची आहे. हो, समीरचा बल्ला इथं जोरदार. ये क्या हुई. निर्धाव चेंडू. मी म्हणल्याप्रमाणे ते फक्त 6 धावा असतात ना, ते फक्त 6 नसतात. ही क्रिकेट आहे.
रंग बदलणारा सरडा मगाशी सर म्हणाले त्याप्रमाणे हा खेळ चालतो. आकुट टप्प्याचा चेंडू मारतो किरण. इस बंदे में है दम, हम नहीं किसी से कम. येतोय षटकार आणि विजयी षटकार. चेहरे पे हसी दिल में खुशी. आणि विजयी ठरते ते कुसुंबी संघ आणि या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय तो किरण चिकणे. आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन आपण इथे उपस्थित राहायचंय. चला महाते खुर्द आणि खर्शी बारामुरे दोन्ही संघांना विनंती असेल की महाते खुर्द आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, लगेचच आतमध्ये यायचे. आपल्याकडे वेळ होता भरपूर. चला लगेचच आधीच टीम मीटिंग घ्यायची होती मित्रा. चला चला खर्शी बारामुरे संघ मॅच संपले. आपल्याकडे तुमच्या सहकार्याशिवाय कुठली स्पर्धा यशस्वी होत नाही. लवकरात लवकर तर यानंतर आपण ज्यांचा आवाज ऐकणार आहोत ते एक पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेले समालोचक, आमचे मित्र, आमचे सहकारी. त्यांच्याकडूनच मी तर शिकतोय कॉमेंट्री कशी करायची. असे आमचे मित्र गणेश सर यांना विनंती करतो की आपण आपली जबाबदारी स्वीकारायची आहे.